नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तुलनात्मक शासन हे जे आपलं 11वीच्या अभ्यासक्रमातलं चौथं प्रकरण जे आहे या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू केला होता. चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक या प्रकरणातील शेवटची नवीन संकल्पना सुरू केली होती, ती म्हणजे संघराज्य शासन पद्धती व एकात्म शासन पद्धती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकात्म पद्धत म्हणजे काय आणि संघराज्य पद्धत म्हणजे काय याचा विचार केला होता. ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी असते, भूप्रदेश कमी असतो, अशा देशामध्ये एकच सरकार निर्माण केलं जातं आणि त्या शासन व्यवस्थेला एकात्म शासन व्यवस्था असं म्हटलं जातं किंवा एकात्म पद्धत म्हटली जाते. इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये ही एकात्म पद्धत निर्माण झालेली आहे. तर ज्या ठिकाणी भूप्रदेश मोठा असतो, लोकसंख्या जास्त असते, त्या ठिकाणी कामाचं विभाजन करण्यासाठी दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केलेली असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन सरकार निर्माण केली असतात. त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केली असते. या अधिकार विभागणीचं संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय निर्माण केलेलं असतं आणि लिखित राज्यघटना असते. अशी जी शासन व्यवस्था असते, या शासन व्यवस्थेला संघराज्य शासन व्यवस्था असं म्हटलं जातं. या संघराज्य शासन व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत, दुहेरी शासन व्यवस्था असेल, अधिकार विभागणी असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, लिखित राज्यघटना असेल, या वैशिष्ट्यांचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य याच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये थोडक्यात विचार करायचा आहे. संघराज्य शासन पद्धतीचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की मध्ययुगामध्ये युरोपामध्ये संघराज्याचे संदर्भ सापडतात. युरोप खंडामध्ये ऐतिहासिक प्रगती झालेली होती आणि त्या ऐतिहासिक प्रगतीमध्ये युरोप खंडामध्ये प्रबळ शत्रूचा सामना करण्यासाठी किंवा एखादी सामुदायिक समस्या सोडवण्यासाठी काही घटक एकत्र आले आणि या एकत्र येण्याच्या व्यवस्थेतून संघराज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. साहजिकच आहे, आपण भारताच्याही संदर्भामध्ये संघराज्याच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर आपल्या लक्षात येतं की जर काही वेळेला परकीय आक्रमण जर झालं तर ते परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी जी भारतातली वेगवेगळी घटक राज्य होती, ही घटक राज्य एकत्र येत होती आणि त्यांचं एकत्र येणं हे एक संघराज्य शासन पद्धतीचंच उदाहरण सांगता येतील की वेगवेगळी राज्य होती, ती राज्य एका छत्राच्या खाली एकत्रित यायची आणि एकत्रित येऊन आपली जी समस्या असेल त्या समस्येची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करायचा. अशाच प्रकारे मध्ययुगामधील युरोपामध्ये संघराज्याचे ऐतिहासिक संदर्भ जे आहेत हे संदर्भ हे सापडलेले आहेत. त्याचप्रमाणे एक संघीय राज्यव्यवस्था तयार होण्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर स्वित्झर्लंडचं या बाबतीमध्ये उदाहरण घेता येईल की स्वित्झर्लंड या ठिकाणी परिपूर्ण संघराज्य पद्धती अल्प कालावधीमध्येच तयार झालेली होती. त्याचप्रमाणे अमेरिकन संघराज्याचा विचार जर आपण केला तर अमेरिकन संघराज्य कसं निर्माण झालं या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की वास्को द गामा यांनी अमेरिकेच्या भूप्रदेशाचा शोध लावला असं म्हटलं जातं. अमेरिकेचा भूप्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण होता आणि ब्रिटनमधून वेगवेगळ्या प्रकारच्या सागरी सफरी आहेत या सफरी काढण्यात आल्या आणि त्याच्याद्वारे अमेरिकन भूप्रदेशाचा शोध जो आहे हा शोध लागला असं म्हटलं जातं. आणि मग हा शोध लागल्यानंतर जगातल्या वेगवेगळ्या देशातून लोक सागरी सफरी करून अमेरिकेच्या भूप्रदेशावर जे या भूप्रदेशावर गेले आणि भूप्रदेशावर गेल्यावर त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य करायला सुरुवात केली. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेचा भौगोलिक नकाशा जर तुम्ही पाहिला
तर तुमचं लक्षात येईल की अमेरिकेच्या चारी बाजूनी समुद्र आहे आणि चारी बाजूनी समुद्र जो आहे हा समुद्र असल्यामुळे या वेगवेगळ्या समुद्र मार्गातून लोक अमेरिकेच्या भूप्रदेशावर आले आणि ज्या भूप्रदेशावर ते पोचले त्या ठिकाणी ते वस्ती करून राहायला लागले आणि अशा प्रकारे साधारणतः 13 वसाहती अमेरिकेमध्ये 18व्या शतकामध्ये निर्माण झालेल्या होत्या. मग या वसाहती मूळ वेगवेगळ्या देशातून आलेले लोक जे आहेत हे लोक होते काही, परंतु मूळ आलेला देश आणि अमेरिका याच्यामध्ये अंतर जास्त जे हे होतं आणि त्याच्यामुळे वारंवार मूळ देशामध्ये जाणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे हळूहळू अमेरिकेच्या भूप्रदेशावर राहिल्यामुळे त्यांचा मूळ प्रदेशाशी असणारा संपर्क जो होता हा संपर्क तुटला आणि अमेरिकेच्या भूप्रदेशावर ते राहायला लागले आणि त्याच्यामुळे अमेरिका हाच आपला देश आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली. मातृभूमीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि मग या ज्या 13 वसाहती होत्या या 13 वसाहतींना स्वातंत्र्य हवं होतं आणि त्याच्यातून अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध घडून आणलं आणि हे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये त्यांनी युनायटेड किंगडमच्या विरुद्ध लढा दिला. युनायटेड किंगडम ताकदवान शक्तिशाली असल्यामुळे या सर्व 13 वसाहतींना एकत्र येणं आवश्यक होतं आणि मग त्यांनी एकत्र येऊन युनायटेड किंगडमशी लढा जो आहे हा लढा दिला. मग या एकत्रीकरणातून त्यांना एकत्रीकरणाचं महत्व, एकत्रीकरणाची गरज लक्षात आली आणि त्याच्यातून अमेरिकेमध्ये जे की अमेरिकेमध्ये एकत्रित येऊन या 13 वसाहतींनी एक केंद्र सरकार निर्माण केलं आणि त्याच्यातून अमेरिकन संघराज्य अस्तित्वात आलं. म्हणून अमेरिकन संघराज्य जे हे अमेरिकन संघराज्य एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य, कमिंग टुगेदर संघराज्य मानलं जातं की 13 वसाहती एकत्रित आल्या आणि एकत्रित आल्यानंतर त्या वसाहतींना घटक राज्यांचा दर्जा देण्यात आला आणि ते घटक राज्यांनी एक आपल्या सर्वांना एका सूत्रामध्ये बांधून ठेवण्यासाठी एक संघराज्य केंद्र सरकार निर्माण केलं आणि ते केंद्र सरकार निर्माण केल्यानंतर संघराज्य निर्माण झालं. म्हणून अमेरिकन संघराज्याचा विचार जर आपण केला तर अमेरिकन संघराज्य कमिंग टुगेदर एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य असं म्हटलं जातं किंवा अमेरिकन संघराज्याचं दुसरं नाव त्या ठिकाणी सांगितलं जातं ते म्हणजे केंद्राकर्षी संघराज्य. केंद्राकर्षी, केंद्राकडे आकर्षित होणारं की ज्या शासन व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम घटक राज्य सरकारे असतात. मग ही घटक राज्य सरकारांना एकत्र येण्याची आवश्यकता वाटते. मग ते एकत्र येतात आणि एकत्र आपल्या अधिकारापैकी काही अधिकार केंद्र सरकारला देतात आणि केंद्राला देऊन त्या केंद्राचं वर्चस्व मान्य करतात. या प्रवृत्तीतून जे संघराज्य निर्माण होतं त्या संघराज्याला केंद्राकर्षी संघराज्य किंवा एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य असं म्हटलं जातं. आणि अमेरिकेचं जे संघराज्य आहे हे अमेरिकेचं संघराज्य याच प्रवृत्तीतून निर्माण झालेले की 13 वसाहती होत्या आणि या 13 वसाहतींनी स्वातंत्र्य युद्ध जे हे युद्ध सुरू केलं. युनायटेड किंगडमच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्ध सुरू केलं आणि त्याच्यातून त्या एकत्रित आल्या. त्यांना एकत्रीकरणाचं महत्व पटलं आणि त्यातून त्यांनी केंद्र सरकार निर्माण केलं आणि त्याच्यातून अमेरिकन संघराज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे अमेरिकन संघराज्य एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य किंवा केंद्राकडे आकर्षित झालेलं घटक राज्य केंद्र सरकारकडे आकर्षित झाले आणि मग केंद्र सरकार त्यांनी निर्माण केलं. म्हणून या संघराज्याला केंद्राकर्षी संघराज्य किंवा एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य असं म्हटलं जातं. या उलट आपण जर विचार केला तर कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असतील, ही जी संघराज्य ही संघराज्य सुद्धा एकत्रीकरणातून आलेली संघराज्य मानली जातात. या उलट आपण जर भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य हे एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य नाही, तर भारतीय संघराज्य जे हे संघराज्य होल्डिंग टुगेदर म्हणजेच
सर्वांना एकत्र बांधणारं संघराज्य मानलं जातं, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये त्याला जर आपण पाहिलं तर त्याला दुसरा शब्द दिला तो केंद्रोत्सारी, केंद्रातून उत्सर्ग पावणारं. केंद्राकर्षी म्हणजे केंद्राकडे आकर्षित होणार, आणि केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून उत्सर्ग पावणारं. हे अमेरिकन संघराज्याच्या विरोधात आहे, की अमेरिकन संघराज्यामध्ये आपण पाहिलं की अमेरिकन संघराज्यामध्ये सर्वप्रथम वसाहती होत्या, आणि त्या वसाहती एकत्रित आल्या, आणि एकत्रित येऊन त्यांनी केंद्र सरकार निर्माण केलं. परंतु भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्यामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकार होतं, आणि मग राज्य सरकार निर्माण करण्यात आली. भारताच्या इतिहासाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आपण पारतंत्र्यामध्ये होतो. ब्रिटिशांचं आपल्यावर वर्चस्व होतं, आणि ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलेलं होतं. आणि मग हे 150 वर्ष राज्य करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी राज्य जे आहेत हे राज्य केलं. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी राज्य कारभार करत होती, त्यानंतर 1909चा कायदा आला, 1919चा कायदा आला, आणि त्याच्यानंतर 1935चा कायदा जो आहे हा कायदा आला. हे 3 कायदे ब्रिटिशांच्या काळातले महत्वाचे कायदे मानले जातात. परंतु आपण जर 1909चा कायदा, 1919चा कायदा किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार जर आपण पाहिलं तर तो जो कालखंड होता, किंवा 1935च्या अगोदरचा कालखंड जर आपण पाहिला तर या कालखंडामध्ये भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये इंग्रजांनी एकच सरकार निर्माण केलेलं होतं. जशी एकात्म पद्धत इंग्लंडमध्ये होती तीच पद्धत त्यांनी भारतामध्ये जी ही भारतामध्ये लागू केलेली होती. आणि एकच इंग्लंडचं जे सरकार होतं ते सरकार संपूर्ण भारताचा शासन कारभार जो आहे हा शासन कारभार पाहत होतं. परंतु इंग्लंडच्या असं लक्षात आलं की आपलं राज्य लहान आहे, परंतु भारत हे राज्य मोठं आहे, लोकसंख्या जास्त आहे, भूप्रदेश जास्त आहे, आणि त्याच्यामुळे जर योग्य रीतीने प्रशासन करायचं असेल तर हे प्रशासन करण्यासाठी 2 सरकारे निर्माण करणं आवश्यक आहे. मग याच्यासाठी घटक राज्य निर्माण करणं आवश्यक आहे. आणि मग त्यातून 1935 मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती निर्माण केली, आणि संघराज्य शासन पद्धती निर्माण करून सुरुवातीला केंद्र सरकार जे आहेत हे केंद्र सरकार होतच, परंतु 1935 मध्ये या केंद्र सरकारच्या मदतीला नवीन राज्य तयार केली, आणि मग नवीन राज्य तयार करून एककेंद्री पद्धत बदलून राज्य किंवा प्रांत तयार झाले, आणि त्याच्यातून भारतीय संघराज्य अस्तित्वात आलं. आणि त्याच्यामुळे या भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर या भारतीय संघराज्य पद्धतीला होल्डिंग टुगेदर, एकत्र संघराज्य पद्धती असं म्हटलं जातं, की एकत्र धरून ठेवणारी, होल्डिंग टुगेदर म्हणजेच वेगवेगळे प्रांत आहेत, मग या प्रांतांना एकत्र धरून ठेवणारी जी पद्धती आहे त्या पद्धतीला होल्डिंग टुगेदर संघराज्य असं म्हटलं जातं. म्हणजेच भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये सुरुवातीला एकच केंद्र सरकार जे आहे हे केंद्र सरकार होतं. 1935 पर्यंत सगळा कारभार तेच पाहत होतं. परंतु 1935चा कायदा जो होता या कायद्यानुसार भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती निर्माण करण्यात आली, आणि संघराज्य शासन पद्धती निर्माण करून या केंद्राचे काय अधिकार काही कमी केले, आणि ते केंद्राचे अधिकार राज्यांना दिले, आणि राज्य सरकारे 1935 मध्ये निर्माण करण्यात आली, आणि त्याच्यातून भारतीय संघराज्याची निर्मिती जी आहे ही निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय संघराज्य जे आहे हे संघराज्य केंद्रोत्सारी, केंद्रातून उत्सर्ग पावणारं, की सर्वप्रथम केंद्र सरकार होतं, केंद्राचे अधिकार कमी केले आणि केंद्राचे अधिकार कमी करून राज्यांना दिले. या उलट अमेरिकेमध्ये होतं. अमेरिकेमध्ये पहिल्यांदा राज्य सरकार होती, आणि मग राज्य सरकारे एकत्रित आली, आणि एकत्रित येऊन राज्य सरकारनी आपल्या अधिकारातून काही अधिकार केंद्राला दिले, आणि त्याच्यामुळे अमेरिकन संघराज्य जे आहे हे अमेरिकन संघराज्य केंद्राकर्षी, केंद्राकडे आकर्षित होणारं संघराज्य, किंवा एक घटक राज्यांच्या एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य मानलं जातं. या उलट भारतीय संघराज्याचा विचार जर केला तर भारतीय संघराज्य यापेक्षा उलट संघराज्य मानलं जातं, की भारतामध्ये सर्वप्रथम इंग्रजांच्या कालखंडामध्ये एकच सरकार अस्तित्वात होतं, परंतु
प्रशासन करणं सोयीचं जावं, कामाचं विभाजन करणं सोयीचं जावं, यासाठी 1935 मध्ये राज्य सरकार निर्माण करण्यात आली, केंद्राचे अधिकार कमी केले आणि मग राज्यांना अधिकार देण्यात जे हे देण्यात आले आणि त्याच्यामुळे भारतीय संघराज्य जे हे संघराज्याचा विचार आपण केला तर भारतीय संघराज्य होल्डिंग टुगेदर, एकत्रित बांधणारं संघराज्य किंवा केंद्रोत्सारी संघराज्य मानलं जातं. अशा प्रकारे भारतीय संघराज्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्यास सुरुवात झाली आणि या भारताच्या राज्यघटनेमध्ये भारताने जी संघराज्य शासन पद्धती होती, या संघराज्य शासन पद्धतीचाच स्वीकार जो आहे हा स्वीकार केला आणि संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करून भारतामध्ये घटक राज्यांची किंवा प्रांताची निर्मिती करायला सुरुवात केली आणि मग सुरुवातीला भाषावार प्रांत रचना केली. भाषेच्या आधारावर घटक राज्य जे आहेत ही घटक राज्य निर्माण करण्यात आली. सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, अशा प्रकारची एकंदर 28 घटक राज्य आज निर्माण झाली. सुरुवातीला एवढी घटक राज्य नव्हती, हळूहळू त्या घटक राज्यामध्ये जे आहेत या घटक राज्यामध्ये वाढ करण्यात आली. सुरुवातीला आपण पाहिलं की भाषावार प्रांत रचना करण्यात आली आणि भाषावार प्रांत रचना करून भाषेच्या आधारावर घटक राज्य निर्माण करण्यात आलं. त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे हे करण्यात आलं, परंतु याच्यातून काही घटक राज्यांवर अन्याय झाला आणि मग काही भाषेंवर अन्याय जो आहे हा अन्याय झाला आणि मग काही भाषेंवर अन्याय झाल्यामुळे त्या घटक राज्यामध्ये आंदोलनं सुरू झाली आणि मग स्वतंत्र भाषेसाठी स्वतंत्र घटक राज्याची मागणी जी आहे ही मागणी करण्यात आली. जसं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य मिळालं नव्हतं, गुजराती भाषिकांनाही स्वतंत्र राज्य मिळालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या लोकांनी, मराठी माणसांनी भारतामध्ये आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यातून 1 मे 1960 या दिवशी मराठी भाषिकांना स्वतंत्र घटक राज्य प्राप्त झालं. त्याचप्रमाणे गुजराती भाषिकांना गुजरात हे घटक राज्य प्राप्त जे हे प्राप्त झालं. तशाच प्रकारे पंजाबी भाषिक लोकांवरही अन्याय झाल्याची भावना होती आणि त्यांना राज्य मिळालेलं नव्हतं. त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर पंजाब हे घटक राज्य निर्माण करण्यात आलं. अशा प्रकारे हळूहळू आंदोलनं झाली आणि त्याच्या आधारावर वेगवेगळ्या राज्यांची संख्या वाढत गेली आणि मग राज्य संख्या वाढत जाऊन आज जर आपण विचार केला तर आज भाषेच्या आधारावर असेल किंवा प्रांताच्या आधारावर असेल अशा प्रकारची एकंदर 28 घटक राज्य भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून भारतीय संघराज्य निर्माण करण्यात आलेलं आहे. हे भारतीय संघराज्य कशा पद्धतीचं आहे आणि या भारतीय संघराज्याला आपण संघराज्य सदृश्य संघराज्य असं का म्हणतो याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे या व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु या ठिकाणी पाहत असताना भारतीय संघराज्य जे हे भारतीय संघराज्य होल्डिंग टुगेदर या पद्धतीतून निर्माण झालेलं आहे असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारे संघराज्य निर्मितीच्या 2 प्रवृत्ती मानल्या जातात. त्याचप्रमाणे आपण जर संघराज्याचा विचार जो आहे हा विचार करत असताना आपल्या अभ्यासक्रमामध्ये युनायटेड किंगडमचा उल्लेख करण्यात आलेला आहे की युनायटेड किंगडम मध्ये एककेंद्री शासन पद्धती आहे. परंतु आपण युनायटेड किंगडमचा विचार जर आपण केला तर युनायटेड किंगडम हे स्कॉटलँड असेल, वेल्स असेल, उत्तर आयर्लंड असेल आणि ब्रिटन असेल यांनी एकत्रित तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रिटन मोठा असल्यामुळे आपण त्याला ब्रिटन म्हणतो किंवा त्याला युनायटेड किंगडम असं म्हणत असतो. या युनायटेड किंगडमचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी एककेंद्री शासन पद्धती आहे. परंतु आज त्या ठिकाणी स्कॉटलँड असेल, वेल्स असेल व उत्तर आयर्लंड असेल यांना काही प्रमाणात स्वायत्तता देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांची स्वतंत्र विधिमंडळी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजेच एककेंद्री राज्य जरी असलं तरी त्या ठिकाणी काही प्रमाणात या राज्यांना स्वायत्तता देण्याचं धोरण इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्वायत्तता त्यांना देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे संघराज्य निर्मितीचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर संघराज्य जे असतं या संघराज्यामध्ये अमेरिकन संघराज्य जे आहेत हे अमेरिकन संघराज्य एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य
कमिंग टुगेदर संघराज्य असं मानलं हे मानलं जातं. तर भारतीय संघराज्याचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य एकत्रित धरून ठेवणारं संघराज्य, होल्डिंग टुगेदर संघराज्य मानलं जातं. अशा प्रकारे या संघराज्य निर्मितीच्या केंद्राकर्षी किंवा केंद्रोत्सारी अशी त्याला दोन नावं जी आहेत ही नावं दिली जातात. आणि या दोन पद्धतीतून संघराज्याची निर्मिती जी आहे ही निर्मिती केलेली जी आहे ही केलेली आहे. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारताचा विचार जो आहे हा विचार करीत असताना भारताच्या संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य असं का म्हणतात किंवा एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य का म्हणतात याचा विचार जो आहे हा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे या व्हिडिओमध्ये करणार जो आहे हा करणार आहोत. धन्यवाद.